भाऊ आमदार झाले. त्यांनी काही 3 वर्षात पाणी आणण्याचा शब्द दिला आम्हाला. ते 3 वर्षात 100% पाणी आलं आणि त्या पूर्वी आम्हाला वर्षातून एकदा भरलं. 4 महिने ते पाणी हटत नाही. आणि खाली एक मोठा तलाव आहे, तो एकदा भरला का विषय संपला. लोदवडीचा तलाव म्हणून आहे तो. परत रस्त्याची काम आहेत. तर आम्हाला तेवढी जायचं म्हटलं तर पूर्ण रस्ता होता का नव्हता माहीत नव्हतं. पूर्ण रस्ता खराब होता. आल्यापासून 3-4 वेळा तर रस्त्यात थांबला. आता परत एकदा काम चालू आहे. परत गावात अंतर्गत रस्ते आहेत, गावच्या मध्ये झालेले आहेत. परत आता टेंबूचं दुसरं एक पाणी येते आम्हाला. आमचा निम्मा भाग राहतो इथून. गावचा निम्मा भाग आहे ना, तो पाणी उरमडी क्षेत्रात लाभ क्षेत्रात येत नाही. टेंबूचं पाणी आलं का नाही पूर्ण गाव 100% बागायचं. तर माझंच बोलायचं म्हटलं तर मी ॲग्रीमध्ये मार्केटिंग करतो. मला पहिलं कोरेगाव वाई या भागात मी औषध विक्रीसाठी म्हणजे कंपनीत एम्प्लॉय म्हणून जातो. तर आता इथं मान खटाव म्हणजे बऱ्यापैकी माझा सेल होतो कंपनीचं. मला इथले पाणी आल्यामुळेच ते आमदार भाऊंच्यामुळेच ना माझं स्वतःचं म्हणलं तरी माझी शेती 5 एकर होती. त्याला 2-3 एकरलाच पाणी होतं. आता पाणी आल्यामुळं बऱ्यापैकी 5-10 आम्ही माळ असं डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळं कांद्याचं वगैरे पैसे होते बऱ्यापैकी. आता आनंदीच आहे. भाऊ 2024 आम्ही 100% नरवणे गावासारखं लीड देणारच आहे. ते आम्हाला खात्याची निवडून येणारच आहे. त्यांची कामाची पद्धत ही चांगली आहे. एकदा शब्द दिला का ते 100% पाळतात. एकदा होणार म्हणलं का ते होणारच, नाही म्हणलं का ते होतच नाही. तर आमच्या वस्तीवर बोलायचं म्हणजे एक 25-30 लाखाचा रस्ता केलेला, शेत रस्ता. DP 4-5 DP दिलेला आहे. पाणी तर आलेच, पण DPBचे काम भरपूर झाले. भाऊवर नवीन पिढी खुश आहे. शब्द दिलेलं ते सांगितलेल्या शब्द ते काम करतात. हो, शब्दाचा आमच्या दुसऱ्या विरोध पार्टीची कामच नाही. फक्त ती आपल्या गावात राजकारणासाठी ती विरोध पार्टी चालवतात. विरोधाला विरोध किंवा सरपंच की भोगायसाठी किंवा त्या पद भोगायसाठी एवढी गावातल्या पार्ट्या इलेक्शन खेळतात. भाऊला ते बी म्हणतात भाऊनी कामं केली ती, फक्त आम्हाला गावात काहीतरी पद पाहिजे, आम्हाला ते विरोध करायला लागतं. खाजगी सांग